नमस्कार, कसे आहे सर्वजण? मस्त ना? मी पण मस्तच. तर आज स्पेशल ब्लॉग आहे हळदी कुंकाचा. तर फायनली तुमची ताई हळदी कुंकाचा ब्लॉग टाकत आहे. तुमच्या ताईनं हळदी कुंकू बनवलेला आहे. तर मी माझा हळदी कुंकाचा प्रोग्राम कसा साजरी केला, काय काय बनवलं हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ आपला हा कंटिन्यू करा. तर मी तुम्हाला दाखवते स्टार्टिंग मी म्हणजे काय काय डेकोरेशन केले, काय काय नाही. तर त्याच्यापासून सुरुवात करू. तर मी तयार होऊन तुम्हाला सर्व दाखवते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही सर्वजण. तर ही आहे आपल्या हळदी कुंकाची स्पेशल रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? छान काढली ना? मी नाही काढली, माझ्या मामाच्या मुलीनं काढली. आणि ही आहे म्हणजे दाराची बॉर्डरवाली रांगोळी, ही पण तिनंच काढली. हे आहे आमच्या घराचा नेम प्लेट, SP वाघमारे, प्रतिभा संतोष वाघमारे. आणि आतमधलं जेवढं काही डेकोरेशन केले तेवढं मी केले. बाहेरची रांगोळी आमच्या ज्योतीने काढलेली. तुम्हाला कसं वाटलं नक्की 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 कमेंटमध्ये सांगा की मी डेकोरेशन चांगलं केलंय का नाही केलंय. आणखीन काय करू शकले असते हे पण सांगा. पुढच्या वर्षी आणखीन मी ते ॲड करीन जर तुम्ही असत नाही तर असं करा म्हणल्यानंतर. आणि हे आहेत आमचे देवबाप्पा, हे आहेत आपले सर्व काही बालाजी बाबा. हे मटक्याचे मी म्हणजे ऑनलाईन खूप व्हिडिओ बघितले मटक्याचे वगैरे असं तिळगुळ लावलेले. तर मी पण ट्राय केलं ह्यावेळेस. मी रात्रीच प्रिपरेशन करून ठेवली होती त्याची, कटपट्टीला चिपकावून वगैरे. बाकीची फुलं वगैरे सकाळी लावून घेतलीत. छान वाटतंय ना? मला तर खूप आवडलं खरं म्हणलं तर. हे आहे आपलं वाणाला आणलेलं महिलांना देण्यासाठी टोपली. हे तिळगुळ खाऊ घालायला. आणि हे तिळगुळ आहे त्या टोपलीमध्ये टाकून दिला फुलं आणि हळदी कुंकू. तर या हळदी कुंकाला तुम्ही पण माझ्या घरी. इकडं पतंगाचा आणि ह्याचं फुलाच्या माळाचं डेकोरेशन केले. हे पण ह्या वर्षीच केले, नवीनच केले मी. हे पण मटक्याचे आणि पतंगाचे. थोडं चुकलं माझं, पतंगाचा कलर थोडा वेगळा आणायला पाहिजे होता, एवढा उठून दिसत नाही. पण चला नेक्स्ट टाइम करताना आणू. पण हे स्पेशल डेकोरेशनसाठीचीच पतंग होती. बघू शकता त्याला चमकीचं काय ते झालर वगैरे. आणि इकडे आहेत आपले देवबाप्पाचं मंदिर. माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये मंदिर असतं, मला खूप आवडतं माझ्या घरचं मंदिर. या 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 पाहुणं या. चिकनी चमेली, चिकनी चमेली. हा मस्त वाटतं. गेम काय ठेवलं की मुठभर चणे घरभर पसरले, मुठभर चणे घरभर पसरले. संतोषचं नाव घेते, त्याच्या नादात माहेर पण विसरले. चांदीच्या ताटात खडे सगळ्याचे खडे, बाबुरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुढे. तुमची वारी.
बाई राहुलचं नाव घेऊन डोळ्यात पाणी आलं का? नाही. मी बघते राहुलचं नाव. घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, राहुल रावांचं नाव घेते, आंबावल्यांची सून. गणपती बाप्पा वंदन करते तुला, संजय रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. तुम्ही तुम्ही घ्या. नाव घ्या, अंकलचं नाव घ्या. अंकलचं नाव घ्या मराठीमध्ये. घ्या. अंकलचं नाव तरी घ्या. मोका वेळाला कधी माझी सिंबल तरी नाव घ्यायचं. नाही, येईल ना, घ्या ना. घ्या ना. घ्या घ्या. घ्या, येत असेल त्यांना, घ्या. घ्या ना. नाही ना, येत नाही. असं आहे. सांगा ना सोपं नाव. मी म्हणते तुम्ही माझ्या मागे म्हणा. चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मोहन. चंद्राला म्हणते इंग्लिश मध्ये मून. तो तुमच्या काकाचं नाव घ्या शंकर. आणि तुमचं सरनाम घ्या. त्यांची सून बोला. सरनेम काय? दासरे. दासऱ्याची सून. बोलू दे ना, बोला. चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मून, मग तुमच्या यांचं नाव घ्या, दासरीची सून, असं बोला. हा, बोला. चंद्राचं नाव घेते इंग्लिश मध्ये मून. हा. शंकर दासरेचं नाव घेते त्यांचे सून. आता तुम्ही त्यांना सांगायचं मला चहा चोट पाहिजे मला मी तेच आठवते हो, नाही मला पटकन असं आठवते. हे एक मी पासून व्यवस्थित करून भाजीत भाजी मेथीची. काकाचं नाव घ्या म्हणा. मी काकाच्या प्रीतीची. काय काकाचं नाव घ्या? मोठा मोठा खूप सोपं आहे. भाजी 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 मेथीची. भाजीत भाजी मेथीची. हा हा घ्या. भाजी भाजी मेथीची. भाजी भाजी मेथीची. काकाचं नाव काय? प्रभाकर. प्रभाकरचं नाव घेते. मी तिच्या प्रीतीची. बोला. मेथीची प्रीतीची. एकदम नाही. एकदम गोड गोड नको चिवळ गोड नका देऊ. हा चिवळच द्यायचे. अरे गोड खाताना पण किती चिंबूसपणा. नाही, लय गोड. वर्षभर गोड कसं राहील तुझं तोंड? गोडच आहे माझ्या. मग अजून गोड राहून दे. तिळगुळ तेवढ्यासाठीच आहे मी ना. गोड बोलते ना हो. नाही गोड बोलते. नाही गोड बोलते. असं तर हळदी कुंकू तिथं आहे ना. भांडणच करायला येते माझ्याबरोबर. तिळगुळ खावा, गोडगोड बोला. आमची तिळगुळ सांडू नका. आमच्या भांडणाचा मूड केला तर वन टाइम सांगून या. का? काय झालं? मला पण नाही कळलं, फक्त मला गरम झाले. पाट्यामध्ये ठेवा. त्यांना बेडरूम मध्ये घेऊन कूलर पण बनवून घ्यायचा ना. कालच बिघडलाय. बसला की काय त्याच्यावर. काय माहित नाही. नाही तर गरमी चालू झाली म्हणजे. थंडी संपली आता. नाही सवय.
तर अशा प्रकारे आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला माझा हळदी कुंकाचा प्रोग्राम कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.